ही शेवटची मॅच. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. यावेळेला आपण पाहू शकता करण आणि आपण पाहू शकता यावेळेला नितेश पाटील आणि करण ही जोडी मैदानात आली आहे. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. आकाश वारेकर गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या जगांकडून आमच्या समालोचकांकडून. स्ट्राइक केला करण भाणे. ऑन साइडला शॉट पाहिले केला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉट लेग रिजन मध्ये तैनात केलंय. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला तैनात पाहू शकता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आकाश. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला डायरेक्ट हिटची संधी होती. तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत यांच्याकडून जर दिवा संघ जिंकला तर 5,000चा कॅश प्राइज मिळणार आहे आणि कॅश प्राइज जमा देखील आमच्याकडे. आदेश भगत सामना देखील एन्जॉय करतायत. पाचित स्ट्रॉंग अपील होतंय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता आकाश. स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला करण भानेला आपण पाहू शकता. हो वेल लेप केलाय. पंच वाईट शिकून करतायत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत यांच्या माध्यमातून दिवा संघ जर जिंकला तर 5,000चा कॅश प्राइज मिळणार आहे. या आधी देखील त्यांनी दिलंय आणि कुठेही प्रवेश फी भरायला ते तयार आहेत. हा चेंडू ऑन साइडला शापरून फटका बनवलाय. फाईनलीच्या डोक्यावर चेंडू काढलाय. 2-2 क्षेत्ररक्षक पाठला करतात पण चेंडू वेगाने सीमारेषा पार. चौकार. सात धाव आपण पाहू शकता. सेमीफायनल मध्ये पोहोचेल. वसार संघावर तो फाईट बॅक करेल. आकाश लेफ्ट ओर द मारा करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता करण. हो हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला तर बॅटर बाद. भगतने खूप चांगला झेल पकडला. 30 सर्कल मध्ये षटकावर रिजन मध्ये आपण आता नवीन बॅटर येतो. आपण आता 3ऱ्या क्रमांकावर होते. कल्पेश आलाय. कल्पेश बाने आलाय. कल्पेश आणि प्रितेशची जोडी मैदानात आपण पाहू शकता. 1-7 अशी धावसंख्या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. नाही बोलत तर ती आपल्याला करावीच लागणारी कॉमेंट्री. बोलवा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला लेफ्ट हँड ओर द मारा करतो. स्ट्राइक केला आपण पाहू शकता. यावेळेला कल्पेश फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड चेंडू चाललाय. यावेळेला आपण टिप्स किंवा जोपर्यंत चेंडू फिरवेल 2 धावा होत आहेत का पाहायचंय. नाही लक्ष नव्हतं यावेळेला आपण संकेतचं. अन्यथा विकेट मिळाला असता. यावेळेला कल्पेशचा विकेट मिळाला असता. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा आपण पाहू शकता. धावफल करते आपण पाहू शकता. कल्पेश भाने त्याला आता आपण 14 मिनिटांना पाहिलंय. लेफ्ट हँड
ओर दगड मार्ग होते. पॉवर प्लेचा षटक होतं. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. फुल टॉस आहे. डाऊन द ग्राउंड. मिड ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक झाली. 2 धावा मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुमित कडून चूक होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. एक बॅटर बाद. आपण तर जर्मन अड्युली संघ प्रथम बॅटिंग करतोय. एक बॅटर बाद झालाय. दीप महेश भोईर. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चला फास्ट घ्यायचंय. जर्मन रणवीर अड्युली संघ प्रथम बॅटिंग करतोय. वसारचे कॅप्टन जर आपण असाल तर आल्याची नोंद करा. सेमीफायनल. नितीन प्रसाद शस्त्रबुद्धे बघा मान खाजवायला लागले. नितीन आपण थांबू. रवी भोईर विचार करतील. नितीन आता रेल्वे कर्मचारी मला वाटतं बरेचसे स्टेशनला असतील. फर्स्ट सिपवाले. 11 धावा. गोलंदाजी मार्कवर आला. यावेळेला आपण पाहू शकता सूरज चौथीला आपण पाहू शकता. उंबारली गाव एंड कडून. सूरज गोलंदाजी मार्कवर. सगळा प्रितेश. पंच वाईट चिखून करत आहेत. नितेशला आपण वाईट चिखून केली. नितेश स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. 12 धावा. नितीन का ना कोंबडा कधीपासून 2 वाजल्यापासून तो हरवतोय. 13.5 धावा. हो उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. अवघड झेल होता पण प्रयत्न चांगले केलेत. अरे खेळ झाला असता कदाचित इथे बॅटर बाद झाला असता. दीपक आहेत. दीपक उर्फ काका. तसं काय फुलकर ते आपण पाहू शकता. 14 धावा. दीपक नाही रोशनने चेंडू अडवला होता. दीपक देखील धावता. चौदा धावा दाखल करते सूरज. गोलंदाजी मार्कवर. नितेशला आपण पाहू शकता. उडवला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे. झेलची शक्यता आहे. लॉंग ऑफला खूप चांगला झेल पकडला होता. दीपक उर्फ काकाने खूप चांगला झेल घेतलाय. सूरज चौथीला विकेट मिळतोय. बॅटर बाद. पवार. विजय पवारला इथं इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. मग अशा अल्पेशने देखील काय बॅटिंग केली शेवटच्या टप्प्यामध्ये. ते षटकार 2 फायदेशीर ठरलेत. अल्पेशला आपण पाहू शकता. आता आमच्या व्यासपीठासमोर आहे. अल्पेश पाटील नेहमी खेळाडूंना मोटिवेट करत असतो. सूरज. हो चांगला चेंडू होता. डाऊन द ग्राउंड खोदून काढला. इथे विकेट मिळाला असता. लक्ष देत नाहीये. लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण विकेट कुणाचा मिळाला असता. बिजूचा विकेट मिळाला असता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकाती 15 धावा आपण पाहू शकता. अल्पेश पाटील काय मगाशी बॅटिंग केली. 2 षटकार ते उपयुक्त ठरले त्याचे. सूरज गोलंदाजी मार्कवर. हो फुल इंडिलेटचा चेंडू. वेगवान चेंडू होता यावेळेला. पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता अडुली संघ 16 धावा. 2 बॅटर बाद.
कल्पेशला पण पाहू शकता स्ट्रायकला. अजून एक शरीरापासून दूर ठेवल्या फ्रॉम द बॉडी. पंच वाईट चिखून करतायत. 2 सलग चेंडू डॉट येत आहेत सूरज चौथेच्या माध्यमातून. संकेत भगतचं कौतुक करेल. अंडरम देखील सातत्याने खेळत असताना क्लोज किपिंग करतायत. सूरज पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला. कल्पेश भानेला पण पाहू शकता 17 धावा धाफल कधी लागले 2 बॅटर बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन कट करतात. तिसरा सलग वाईट चेंडू टाकलाय. दबाव महसूस करतात यावेळेला. कुठेतरी संघनायक येतोय, बातचीत करतोय, अनेक देऊन बातचीत करतोय. 3 चेंडू एक्स्ट्रा आले, 3 एक्स्ट्रा धावा आल्या. भावेश पण गोलंदाजी मार्कवर सूरज. स्ट्राईक केला कल्पेशला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द गड मारा करतोय कल्पेश धावेच्या. आपण आता कल्पेश भानेच्या बॅटमधून 4 धावा आल्यात आतापर्यंत. हा उडवला यावेळेला हेलिकॉप्टर, पण टायमिंग प्रॉपर होत नाही यावेळेला. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक दीपक आले होते. गुड थ्रो, खूप चांगली फेक येते डीप मध्ये. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 2 ने पुढे सरते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 20 धावा अखेर 3 वाईट चेंडू फेकले तर मग चांगला चेंडू फेकतोय सूरज चौथे. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द गड मारा करतो. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता कल्पेश. सूरज तो कल्पेश ऑन साइडला डाऊन द ग्राउंड. मिड ऑनला चेंडू वेगाने चालला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड थ्रो. अनिकेत पाटील काय फेकी केली बघा. ऑन द स्टंप फेकी. धावसंख्या 21. अंतिम चेंडू या षटकातील. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता कल्पेश. विजेला या स्ट्राईक मिळत नाही या षटकामध्ये. यॉर्क लाईनचा चेंडू होता यावेळेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगली गोलंदाजी बघायला. 3 चेंडू वाईट फेकल्यानंतर चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. 21 धावा धाफल करता पाहिजे. 2 षटकाच्या समाप्ती दर 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आकाश वारेकर मला वाटतं थोडंसं दुखापतग्रस्त आहे. थकान महसूस करतायत. 1 षटक टाकल्यानंतर थोडंसं बाहेर देखील बसतायत ते, पण गावासाठी ते चला फास्ट घ्या जरा फास्ट. दीपक आलेत गोलंदाजी मार्कवर. अनेक देतोय. दीपकच आहे. अरे म्हणजे शेवटचं षटक अनिकेत टाकणार. दीपक उर्फ काका गोलंदाजी मार्कवर. नितीन मला वाटतं कोंबडा म्हणजे अलाराम आहे उंबारली गावचं. किती वेळा हरवतो बघा ना. 2 वाजल्यापासून त्याने म्हणजे नाही बरोबर आहे. कामाला जे रेल्वेत असतील त्यांना सांगतोय की बघा 2 वाजले आहेत. दीपक हा चेंडू ड्राईव्ह करता हवेमध्ये. चेंडू थोडासा पडल्यानंतर वळण घेतो पॉईंट क्षेत्रामध्ये. रोशन येतो चेंडूला फीड करतो. स्ट्रायकरला आता विजय येतो बऱ्याच वेळानंतर. धावसंख्या 22 धावा. धावा दाखल करते आपण पाहू शकता. लेफ्ट हँड ओव्हर द गड मार्गावर टाकला विजय. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. पाठवून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर लेग सी मार्शा पार. षटकार. डीप स्क्वेअर लेग सी मार्शा पार. तर संख्या 28.
दीपक कमबॅक करतो का पाहायचंय. दीपक तो विजय. हो, हा चांगला चेंडू होता. लवकर शॉट सेलिंग केलं कारण चेंडू थोडासा पडल्यानंतर संत गतीने आला, निघून गेला इष्टकच्याकडे. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. दीपक लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्ग टाकला. विजय शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला. क्षेत्ररक्षक आल्या त्यावेळेला मिस स्पीड झाले. 2 धावा होत आहेत का पाहायचं. इथे फेकी एक्युरेट नाही, फेकी एक्युरेट फार गजर डीप मधनं धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. मला 30 धावा दाखल करते लागल्यात. फुल टॉस होता, ड्राईव्ह करायचा होता यावेळेला. वेस्ट मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केले ते. विकेट मिळतो का पाहायचा. इथे विकेट मिळाला असता विजयचं. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. 32 धावा दाखल करते लागले. 2 बॅटर बाद. विजय आणि कल्पेश मध्ये एक चांगली भागीदारी पार्टनरशिप होताना दिसते. दीपकने आतापर्यंत 11 धावा दिल्या आहेत. शेवटचं षटक आपण तर शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. तर ह्यानंतर एक षटक देखील असणार आहे. दीपक विजू ओ फुल टॉस होता यावेळेला. बॅटची अतली कडा घेऊन चेंडू मागे सरकलाय. शॉर्ट टॉर्नामेंटला जोपर्यंत चेंडू फीड होईल 1च धाव मिळते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल विचार केला तर 33 धावा दाखल करती लागल्या आहेत. 11च्या सरासरी या षटकात दीपकने धावा दिल्या. तब्बल एक षटकार येऊन सुद्धा आपण इतर 12 धावा दिल्यात. अंतिम षटक आता कोण घेतो पाहायचं. अनिकेत पाटील येत आहेत आणि या षटकामध्ये किती धावा केल्या तर पाहायचं आहे. आकाश वारेकरला देखील आपण पाहू शकता. एक चांगला गोलंदाज आहे. थोडासा दुखापतग्रस्त देखील आहे जाणवतोय. तिने यावर्षी दिवा प्रीमियर लीग झाली नाही, पण दिवा वासियांचं एक स्वप्न आहे की नक्कीच दिवा प्रीमियर लीग नाईट करायची. रवी भोईर बघा ना, बालपणात जसं काय आठवतात त्यांना बघा ना. श्रीकृष्णाच्या सारख्या झोपल्यात. सोमनाथ बघा त्यांची पोज बघा. एन्जॉय करतात बघा ना. स्क्रीनवरती पाहू शकता. चेहऱ्यावरती लकाकी बघा, तेजी बघा. नाही आज आपण पहिले तर आता चतुर्थी देखील संकष्टी चतुर्थी सुरू झाली. अनिकेत पाटील गोलंदाजी मार्कस टाकला. विजयला आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. शॉर्टलाईनचा चेंडू पंच केला यावेळेला. कव्हरच्या डोक्यावरना चेंडूला काढला यावेळेला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. 37 धावा. सोळा धावा आपण बघितलं तर त्याने कुठल्या आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 37 धावा. ऑन साइडला बॅटने खेचला. डाऊन डी ग्राउंड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षक. गुड थ्रो. बॅटर बाद इथे आपण बघितलं तर नाही. भावेशने चेंडू अडवलाय तरी पण त्याला बोल ऐकायला लागतायत. सांगतायत कदाचित चेक करा जरा लवकर. क्रॉसिंग चेक करा. रमेश मात्रे या. हनुमान रणवीर 11 अडिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 3 बॅटर बाद. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. बेला 38 धावा.
शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. जय आल्यात विजयला स्ट्राईक आहे. जमेची बाजू असणारी अडीच संघासाठी. स्वीप केलाय. झेलची शक्यता आहे. भावेश आलाय. गुड कॅच. कार्बन कमाल झेल पकडलाय. नाही बघा बरेच जण बॅटर बाद झालाय. ज्याने 17 धावा केल्या होत्या 9 चेंडूमध्ये तो बॅटर बाद झालाय. भावेशने खूप चांगला झेल घेतलाय. या बाते दिवावासे भरपूर प्रमाणात बघा चेअरअप करतायत. मिथुन पाटील सारखे कोच आहेत. नाही खेळाडूंपेक्षा मिथुनचं फिटनेस चांगलं नाहीये. योगी भाने आल्यात. चेंडू बाक्यात अजून या षटकातील 3. पहिल्या चेंडू चौकार. नंतर आपण येतो सांघिक यश. विकेट नंतर विकेट. चांगलं कमबॅक अनिकेत पाटीलच्या माध्यमातून. आपल्या कारकिर्दीतील दिवा गावामध्ये प्रथम बाईक नेण्याचा मान मिळवलाय अनिकेत पाटीलने. अनिकेत सुरेश पाटील एक मोठं नाव केलंय गावामध्ये. बाबांचं नाव मोठं झालं. आपलं नाव मोठं झालं. घराण्याचं नाव मोठं केलंय. अनिकेत पाटील राईट आर्म राहून तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू. हा देखील खूप आत टाकला होता. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी. संकेतचं कौतुक करेल. चौकार आल्यानंतर काय गोलंदाजी करतोय बघा. इथे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक्शन पाहू शकता. हवेमध्ये चेंडू बघा कसा स्विंग होतोय. स्विंग होताना आपल्याला दिसतोय. अनिकेत योगी. हो चांगला चेंडू. डाऊन डी ग्राउंड मिड विकेटला चेंडू चालला. 1 धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचा. अल्पेश आले आहेत. 2 धावा जयने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 40 धावा फलकात आपण पाहू शकता. अंतिम चेंडू 4/40. जनमान रणवीर अडिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. अंतिम चेंडू अनिकेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला योगी भानेला आपण पाहू शकता. हा चेंडू पंच आपण वाईटची खूण करतायत. 41. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद देतो आमच्या लाईट डिकरेशकरला. धन्यवाद देतो आमच्या पंचांना. धन्यवाद देतो आपण आपल्या संपूर्ण उंबारली रेग्युलर 40+ संघाला की त्यांनी आम्हाला 1 दिवस इथे समालोचन करण्याची संधी दिली. हो उडवलाय. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. हो प्रयत्न केले. प्रयत्न खूप चांगले केलेत. 2च धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. तब्बल धावा 2 ने पुढे शकते. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. या बेला 43 आणि 44 धावांचं लक्ष्य. इथून जो संघ जिंकेल तो आपण तर सेमीफायनल मध्ये दाखवले म्हणजे वसार संघाबरोबर तो फाईट बॅक करेल. मॅच जशी सुरू होईल तर दुसऱ्या आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. तर 44 धावांचं टार्गेट श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला चेस करायचा.
आजच्या पहाटेची ही अखेरची मॅच 4:15 वाजलेले आणि नक्कीच एक 4:45 पर्यंत ही मॅच संपेल असे संकेत आम्हाला दिले आहेत रमेश म्हात्रे उर्फ मेघे आमच्या अंपायरने. तर इथून कुणाला जर सकाळी कामावरती फर्स्ट शिफ्टला जायचं असेल तर तो जाऊ शकतो. आणि आमचे रतन मानेरकर खरं तर चतुर्थी असल्या कारणाने त्यांना सुट्टी आहे सोमवार मंगळवार, त्यामुळे निवांत आहेत. नाहीतर एव्हाना गेले असते, सांगितलं असं प्रसाद सरांना रमेश म्हात्रेला की मी जातो म्हणून. व्यवसाय मुख्य व्यवसाय तो आहे, तो बंद करून चालणार नाही कारण सीझन संपल्यानंतर तोच धंदा महत्त्वाचा वाटतो अधिक. चला वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन मैदानात लवकरात लवकर येऊ द्या. टार्गेट 44चं नक्कीच. आदेश भगत बघा 4:15 वाजलेत पण अजूनही आमच्यासोबत जोडले गेले आहेत, ऑनलाईन आहेत. ओमसा MTC वरती आनंद घेत आहेत आणि आदेश भगत यांचं पुनश्च मी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आणि ज्यांनी नक्कीच सांगितलं की तुम्ही कुठेही खेळा दिवस संघाला, कुठेही एंट्री फिक्स करा, माझ्याकडनं एंट्री फी तुम्ही घेऊन जा. असा सपोर्ट जेव्हा असतो ना एखाद्या टीमला, ती टीम नक्कीच चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमीच मोटिवेट होते. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की काही खेळाडूंना पैसे कॉन्ट्रीब्युशन करून ते एंट्री फीज भरावे लागतात. कोणालाच का प्रत्येकाला असे गॉडफादर किंवा असे सपोर्ट असतात असं नाही. कित्येक संघ या गोष्टीसाठी संघर्ष करतात, मोठमोठ्या एंट्रीज असल्या तर त्यांना खेळायलाही मिळत नाही. पण आदेश भगत स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि नेहमीच या संघाच्या पाठीशी आहेत आणि गावाच्या प्रती त्यांना तो अभिमान आहे. त्या अभिमानापायी नेहमीच आपल्या टीमला ते सपोर्ट करत असतात आणि त्यांचं आपण स्वागत करूया. होऊया आपण 44 धावा करायच्या आहेत. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. विजय पवार फुल टॉस बॉल मिडॉनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. एक चांगली कॉन्टेस्ट असेल बघा. आपण सुमित एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विजय पवार. विजय लवकर बाद झाला मागच्या इनिंगमध्ये, त्यामुळे हे टार्गेट आपण बघितलं तर फार मोठं ठेवता आलं नाही, पण ही धावसंख्या देखील लढण्यासाठी खूप सुंदर आहे, जबरदस्त आहे. ओहो मागचा चेंडू फुल टॉस, हा मात्र बघा बॅट आणि बॅटच्या मधून बघू शकाल फार वेगाने फेकला होता, मागे सरकवला अक्षरशः. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेले. विजयचे षटक अत्यंत चांगलं आहे. पहिल्या मॅचमध्ये विजयची गोलंदाजी तितकी धारदार राहिली नाही, पण बॅटिंगमध्ये इम्प्रेस केलं. या मॅचमध्ये फलंदाजीमध्ये जे अपयश आले ते या बॉलिंगमध्ये धूर काढण्याचा प्रयत्न ते करतील. ओहो स्क्वेअर लेगला येईल सीमा पार, येतोय आज चौकार. झालंय आणि आत्ताच डान्सिंग अंपायर म्हणून त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. सोमनाथ भोईर त्या ठिकाणी चर्चा करतायत. डान्सिंग अंपायर, आणि डान्सिंग अंपायर हे नाव दिले तर नाचावं लागेल. इथे नाही पण जेव्हा मैदानावरती उतराल तेव्हा नाचावं लागेल. चर्चा करतायत रमेश म्हात्रे यांच्याशी. इतका नाचलो, इतकी बक्षीस मिळाली. तर धावफलकावरती बघतो आपण एकूण 4. चौकार आलाय 2 बॉल डॉट गेल्यानंतर. ऑन साईडला मिड ऑनला फिल्डर आहेत. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी पुन्हा एकदा विजय पवारचा. मागचा चेंडू बॅटवर आला होता, हा मात्र समोर खेळण्यास भाग पाडला. 4 बॉलमध्ये 4 दिल्यात. प्रति ओव्हर मागे 11ची धावगती राखायची. माहिती आहे दिवा संघाला विजय पवार या संघाचा ट्रम्प कार्ड आहे. बॅटिंगमध्ये त्याला आपण रोखलं, पण बॉलिंगमध्ये त्याच्या अगेन्स्ट जर आपण 8-10 धावा केल्या तरी पुढच्या 3 ओव्हरमध्ये आपण या मॅचला, या धावसंख्येला आपण चेस करू शकतो. फुल टॉस स्क्वेअर लेगला येतोय, थेट सीमा पार, आणि बघूया अंपायरचा इशारा येतोय. हा षटकार. अंपायर आमचे ऑलरेडी भरपूर स्लो आहेत, त्यात आता पाठ झाली आहेत, अजूनही ते सुस्तावलेले आहेत. आणि बघा ते षटकार देत आहेत की आळस देत आहेत काहीच कळत नाही. करा वर्कआउट करा. इथून जाता जाता आपण
चार्जिंग करा त्याला. मानेरकर तुम्ही चार्ज आहात फुल. बॅटची एज पण बघा समोर पडला चेंडू. प्रयत्न झाले होते या दरम्यान एकदा पूर्ण आणि अशा प्रकारे जो रिक्वायर्ड हवा होता आवश्यक धावगती ती प्राप्त केली. 11 धावा आलेल्या आहेत. एकही विकेट नाही. स्क्रीनमध्ये बघा आमचे अंपायर धावत आहेत. याच्यापेक्षा कासो जास्त वेगाने धावतो आणि असे धावतात की पायात मुंगी मरणार नाही. प्रसाद सहस्रबुद्धे एक वेगळी शैली आहे त्यांची. खूप वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. ओपनचं क्रिकेट आणि बघा डोक्यावरती हात दिले. आमचे कॅमेरामॅन MTCचे इतके खतरनाक आहेत ना. कधी कुणाला कशा पद्धतीने कैद करतील ते सांगू शकत नाही. नक्कीच खेळलेले आहेत. उंबरली टीममधूनही खेळलेले आहेत. ओपनचं क्रिकेट खेळलेले आहेत. पूर्वीचा काळ. हो सामना क्रमांक 10 सुरू आहे आणि बघा V फॉर विक्ट्री. आता काय पराक्रम केलं माहिती नाही यांनी पण बोट 2 केले आहेत. तर 2चा अर्थ वेगळाही होतो. V फॉर विक्ट्री आणि सकाळी आपण निघतो तो देखील 2 नंबरच असतो. तर बॉलिंग मार्कवर प्रभाकर दाडेकडे तयार होत आहेत. 11 धावा धाव फलकावरती आहे. तर 2 विकेट प्राप्त केल्यास प्रभाकर यांच्यासाठी 500 रुपये. संदीप भाने याचकडून ऑन साईडला टर्न केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र पॅरला येतोय. 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 13. हो आता अंपायर मला वाटतं संदीप भाने डान्स केलाय. काहीतरी पैसे आलेले आहेत बक्षीस वगैरे. त्यामुळे कदाचित आता इथे आपल्या टीमच्या खेळाडूंना ते बक्षीस देत आहेत. भरपूर व्हायरल झालेत ते. गोट्याला ताप आलाय. गोट्या अंपायरला बोलतो नवीन कोण आलाय. आणि बाळू पाटीलचा डान्स तर सगळ्यांनी बघितलाय. बिना पिया ऐसा नाचता है सोचो पीने के बाद कैसा नाचेगा. ऑन साइडला गॅप मधून स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघालाय. सीमा रेषेच्या आत त्याला थांबवलंय. 2 धावा आल्यात. नकार दिलाय. थ्रो बघा. 3 धावा येत आहेत. मॅच फार महत्वाची आहे. सुपर 4 साठी ही लढाई आहे. बक्षीस पात्र ही फेरी या ठिकाणी आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ते म्हणजे 16 धावा झाल्यात. एकही विकेट नाही. 16च्या 16 धावा सुमितच्या बॅटमधून आलेल्या आहेत. नेहमी म्हणतो की सुमित बडे मॅच का खिलाडी आहे. सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये जरी तो फ्लॉप झाला तरी फायनल मॅचमध्ये किंवा उपांत्य फेरीमध्ये त्याची बॅट तळपते. हे आम्ही कित्येकदा बघितलेले. स्क्रीनवरती नितीन काळन बघा काय जबरदस्त लुक आहे त्यांचा. गॉगल आत्ताच ऑस्ट्रेलियावरनं तो गॉगल आलाय कुरिअरमध्ये. ओहो काय घडलंय. अराउंड द लेग क्लीन बोल्ड. फलंदाज बाद अनिकेत. सुरत चौथे मैदानामध्ये येत आहेत. 16वरती पहिला धक्का लागलाय. श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला. रिक्वायर्ड 11.20. करंट रन रेट 10.57. प्रभाकरचं चांगलं कमबॅक. एक मनोज प्रभाकर भारतीय संघासाठी खेळले. ज्येष्ठ पैलू होते. ओपनिंगही करायचे. मध्यम गतीचे गोलंदाज होते. हे प्रभाकर आहेत. अडीवलीचे हवेतून चेंडू सीमा पार. व्हॉट अ शॉट. 6
पण आणि बॉल आणलाय शोधून बघा कुठून. धावसंख्या 22 धावफलकावरती अजूनही 22 ची गरज आहे. 10 चेंडू 22 आलेले आहेत आणि उर्वरित आपण बघितलं तर 14 चेंडू मध्ये आता 22 करायचे आहेत. मनोज श्याम भोईर सोमनाथ भोईर आता गेल्यानंतर झोपतील काय माहिती नाही कधी उठतील. ओहो यावेळेस मात्र चेंडू तिथल्या तिथेच रेंगाळतोय. स्लिप पॉइंटला चेंडू गेलाय. या दरम्यान आपण बघतायत हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. यावरमध्ये 11 धावा जरूर आल्यात पण अजूनही मॅच बॅलन्स आहे. काही घडू शकतं. इथून जर विकेट्स आले अडिवलीसाठी तर मग त्या मॅचमध्ये कमबॅक करतील. पण जोपर्यंत सूरज सुमित मैदानावरती आहेत तोपर्यंत दिवा संघाला फारशी चिंता नाही आहे. 22 ची गरज. ओहो पाठवला गॅप मधून थेट सीमा पार षटकार. धावा झाल्यात धावफलकावरती. नावाडी आहेत. 28 आपण बघतात. या ओव्हरमध्ये 17 आलेले आहेत आणि बघा काय जबरदस्त बॅटिंग. सूरज चौथे. 3 बॉलमध्ये 12 गेल्यात. 400 चा स्ट्राईक रेट आहे. बॉलिंग मार्कवर भूषणला आणलेले आहे. अजूनही विजयासाठी आपण बघितलं 16 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 करायच्या. रिक्वायर्ड 11वरनं तो 8चा आलेला आहे. काय कमबॅक आहे. जबरदस्त खेळ. का तर इतकं जागरण करून हाताशी काही आलं नाही तर मग दुःख होतं. कारण ही लढाई फार महत्त्वाची आहे आणि जर जिंकलो तर मग आनंद वाटतो की ठीक आहे आपण जागरण केलं मेहनत केली कुठेतरी त्याचं फळ मिळालं. पण शेवटी जिंकणार तर एकच जण आहे आणि तो कोण असेल ही तर येणारी वेळ सांगेल. 12 बॉल 16ची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये दिवा संघ या मॅचमध्ये आपली पकड घट्ट करू नये. पण बघूया अडिवली कमबॅक करतोय का. हो पहिलाच बॉल डॉट आलाय. हे डॉट चेंडूच वाचवतील अडिवलीला. हे डॉट चेंडूच मॅचमध्ये घेऊन येतील. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. खोलवर टप्प्याचा चेंडू. संदीप भाने यांच्याकडून बक्षीस आहे. भूषणला 2 विकेट प्राप्त केले. सलग की कसे सलग. 500 रुपये देण्यात येतील. 500 रुपये जमा आहेत. जुनी नोट नको 500ची. ऑन साइडला आपण पूल करतायत. फिल्डर आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. करण होते. करण भाने केवी. एकदा येईल इक्वेशन बदलेल. 10 चेंडू शिल्लक. 15ची गरज आहे. भूषणचं हे षटक जर इकॉनॉमिकल राहिला सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल या मॅचमध्ये. पण इथून एखादा मोठा हिट आला ही मॅच सोपी होऊन जाईल दिवा टीमसाठी. भूषण पुन्हा एकदा. हो हो पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय. अनियमित दुसरे आपण या खेळपट्टीवरती बघतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात. राऊंड द विकेट आले होते आणि चेंडू उसळलाच नाही का तर पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. 9 बॉल 15ची गरज. भूषणचं हे षटक कुठेतरी आस निर्माण करतंय सध्या तरी. पण पुढच्या 3 बॉलमध्ये काय घडते बघूया. ते फार महत्त्वाचं आहे. ओहो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आउट ऑफ द पार्क. ह्यूज
and maximum 6. आणि बघा सूरजच्या इनिंगचं आपण वर्णन केलं 6-0-6-0-6. जणू काय इंटरनॅशनल नंबर या ठिकाणी आपण डायल करतोय तशा प्रकारची बॅटिंग आहे. म्हणजे सूरजची बॅट फक्त षटकारांची भाषा बोलते, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. आणि हा सामना जिंकला तर आदरणीय आदेश भगत याचकडून रोख रक्कम 5,000 रुपये. 8 बॉल 9ची गरज. भूषण दबाव आहे, षटकार सूरजच्या बॅटमधून. ओहो, स्लोअर वन होता, फसवलाय. फेस ऑफ केला आपण बघितला. गतीमध्ये बदल आणि बघा सेम आपण बघतोय तेच घडतंय. 6-0-6-0-6-0. स्लोअर वन इनर एज लागून चेहऱ्यावरती आलाय का तर थोडक्यात बचावले, जास्त गती नव्हती. 7 बॉल 9ची गरज आहे. बघूया हा चेंडू जर इथून डॉट आला तर 6 बॉल 9ची मॅच ही रंगतदार होऊ शकते. पण विकेट हातामध्ये त्यामुळे दिवाला फारसा दबाव नाही आहे दिवा संघावरती. हो, आणखीन एक डॉट बॉल. सुपर कमबॅक. अंतिम 2 चेंडू डॉट आल्यात. पुन्हा एकदा मॅच मध्ये आता आडिवली संघाने रोमांच निर्माण केलाय. पण 6 बॉल 9ची गरज आहे. विकेट्स आपण बघूया. आडिवलीने 4 विकेट गमावले ते. दिवाचा केवळ 1 गडी बाद झालाय. त्यामुळे इथून जर 6 बॉल 8 केल्या, 4 पेक्षा कमी विकेट गमावले तर सामना दिवा संघ विकेटच्या आधारावरती जिंकेल. चला वेळ घेऊ नका जास्त. 6 बॉल 9ची गरज आहे. 4:35 बघा. बक्षीस काय असेल तर खरं सांगा, कारण की काय उगाच आम्ही अनाऊन्समेंट करायचो आणि नंतर बक्षीस द्यायचं नाही. 6 बॉल 9ची गरज आहे. 8ही चालतील. प्रश्न पडलाय, मागचे 2 चेंडू जर टॉट नसते आले, तिथे 2 सिंगल जरी आले असत्या तर मग 7चं इक्वेशन असं. पण दोन्ही चेंडू अप्रतिम हाताळले. 5वा चेंडू स्लोअर होता, पुढचाही तसाच फेकला आणि सूरजसाठी अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी दी होती. 6 बॉल 9ची गरज. कोण पोहोचणार अंतिम 4 मध्ये बघूया. आणि यातून जो विजेता असेल तो पहिली सेमीफायनल खेळ गावदे विकेट संघ वसारशी. वसार जागे असतील तर बोलवा त्यांना, खेळून टाकू. काय ठेवायचं ना शिल्लक. रविवारीला फोन करा बघा नितीन काळात. तर रविवारी एकटा येऊन काय करणार, बाकीचे उठणारच नाही. फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव येईल बहुतेक. स्ट्राईक साठी धावले आहेत. ओहो, विकेट किपरने तर भीमर साठी रिव्ह्यू घेतलाय, अंपायरने घेतलेला आहे. विनोद, पहिल्या बॉलवरती 2 धावा तर आलेल्या आहेत. मात्र इथून कदाचित हा भीमर असला तर 3 मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट सुद्धा मिळेल. त्यामुळे सर्व मेजवानी होईल जर नो बॉल असला तर. मात्र बघायचंय याचा डिसिजन टीव्ही अंपायर देतील. काय घडलं एक्झॅक्टली, हाईट फॅक्टर काय. चला वसार संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा फर्स्ट सेमीफायनल साठी.
इट्स अ फेअर बॉल. 5 बॉल. चला धावचीची संधी गमावली आहे. 1 धाव तिथे अतिरिक्त 2 धाव आल्यात आणि 5 बॉल 7. एक फटका आला तरी मॅच दिवाच्या बाजूने होईल. पण बघूया तो येतोय का. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघतोय नवीन भाने NB. अरे त्या कोंबड्याला शांत ठेवा रे. आणि गावातला हे खऱ्या अर्थाने अलार्म आहेत. तर 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा. इक्वेशन 4 बॉल 5. शॉर्ट आहे. 1 धाव शॉर्ट म्हणजे 4 बॉल 7 ची गरज. अरे आम्ही बोलायचो कावळ्यांचं गाव, आता हे कोंबड्यांचं गाव आहे बघा. चला चला गुड मॉर्निंग. चला लवकर. चार बॉल 7 ची गरज. 5 चालतील. विकेटच्या आधारावरती जिंकू शकतील. या मॅच नंतर एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. एक यशस्वी उद्योजक रोहित शेठ भोईर. 4 बॉल 7 ची गरज. चला मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. नवीन पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंगला सुमित भोईर. ड्राईव्ह केला. फिल्डर आहे डीप मध्ये. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा धोका. आणि या दरम्यान बघा नशीब किती बलवत्तर आहे. 2 वेळा वाचल्या धावचीत होता. आता 3 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. 3 केल्या तरी जिंकतील. पण बघूया डॉट बॉल आले इथून तर मजा येईल मॅच मध्ये. चर्चा करताय स्ट्राइक मध्ये सुमित. जबरदस्त संघर्ष. तो आइए कॉमेडी बॉक्स में स्वागत करेंगे साथी समालोचक नितिन खान. क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में. नाही जास्त वेळ घेऊ नका हेच सांगेन. वेळ भरपूर गेलाय. आदेश भगत यांच्याकडे बघा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. विकेटच्या आधारावरती 3 धावा जरी केल्या तरी गणेश कृपा दिवास संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. आणि सुवर्ण संधी आहे त्यांच्याकडे. आडुलीच्या विरोधात खेळ असताना आडुलीला काय करायचं तर विकेट डॉट बॉल हवेत. पुढचा बॉल उंच गेलाय. मॅच झाली फिनिश आणि दिवा संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. दुसरा संघ डीजे. चर्चा केली की यावर्षी चांगला संघ